सुरेख क्रिकेट पाहायला मिळाला दोन्ही टीमच्या माध्यमातून। नेक्स्ट मॅच नेवाली आणि त्याच्या विरोधात ब्राह्मण करवले। परी 11 नेवाली आणि त्याच्या विरोधात ब्राह्मण करवले संघ आपण पाहतोय। इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघ आता आमने सामने लढण्यासाठी तयार आहेत। जाऊया तत्पूर्वी डीजे कडे। पार्टी चषकामध्ये सर्व मान्यवरांचं स्वागत। युट्यूबच्या माध्यमातून जे आम्हाला ऐकतात त्यांचं सुद्धा स्वागत। सलामीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आगाज करण्यासाठी परी 11 नेवाली टीम साठी रवाने झाली आहे। अविनाश आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय राहुल। तर आमचे चंद्रकांत दादा मात्रे यांचं आगमन होतं, आपण त्यांचं स्वागत करूया। सेकंड राऊंडची सेकंड लढत तुम्हाला पाहायला मिळतोय। टीम नेवाली संघ बॅटिंग साठी सज्ज आहे। गोलंदाजीसाठी ब्राह्मण करवले सज्ज आहे। मॅच ऑन। पहिला चेंडू फेकण्याकरिता गोलंदाज तयार आहे तेजस पाटील। तेजस पाटील सध्या तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी। पहिलाच बॉल तेजसचा फुलटॉस आणि फुल टॉल वसूल चौकार 4 धावा। कराने सुरुवात केली जाते नेवाली टीम कडनं। परी 11 नेवाली संघ सध्या बॅटिंग करत असताना चौकाराने आगाज केला जात आहे। या वेळचा चेंडू मात्र सुरेख होता, चांगल्या लेंथ वरती सिंगल होतं। सिंगलने स्ट्राइक रोटेट केले जातं। सिंगलने स्ट्राइक बदल होतोय राहुलला स्ट्राइकिंग एंडला येताना आपण पाहू शकता। 2 मध्ये 5 शांत सुरुवात नेवाली टीमची। परी 11 नेवाली पाहतो आपण। पहिला सामना रॉयल मध्ये जिंकला आणि ब्राह्मण करवले संघाने निसट्टा विजय। यावेळचा फटका सुरेख आहे। दुसरा फुलटॉस चेंडू फेकला गेला जातो। गोलंदाज तेजस पाटील करणं चुकीचं गोलंदाजी होता आणि या चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे। येता हा दुसरा ब्रँडेड चौकार। तर निश्चित महेश जी मात्रे यांचं आगमन होतं, आपण त्यांचं सुद्धा स्वागत करूया। आमचे दर्शनचे काका आहेत।
पुन्हा एकदा पुलचा फटका. एलिव्हेशन मिळालं नाही आहे. साई तिथे आहे कॅप्टन स्वतः. आणि तोपर्यंत दुसरी धाव राहुल आणि अविनाश या दोन खेळाडूंच्या माध्यमातून घेतली जाते. परी 11 नेवाली संघ बॅटिंग करत असताना धावफलकावरती धाव संख्या जोडल्या जातात. 2 चौकाराच्या साहाय्याने 11 या अंकावरती पोहोचलाय. पॉवर प्ले सध्या सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये 2 चौकार 2 चेंडूवरती पाहायला मिळाले आहेत. एक चौकार अविनाश, एक चौकार राहुल. आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्डला बीट केलाय. थर्ड मधून आउटफील्ड पास आहे. येतो हा तिसरा चौकार. 4 धावा. चौकार येतं. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडीस लॉंगॉनला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावीच्या मदतीने षटक समाप्त होतोय. सतरा धावा धावफलकावरती. सतरा धावा पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजीसाठी राहुल भंडारी, राहुल पाटीलचा वापर करताना पाहतोय. राहुल पाटील महत्वाचा गोलंदाज आहे ब्राह्मण करवले टीमचा. एका ऍक्शन चेंडूला उचलतोय. तोपर्यंत सिंगल येते. सिंगल नुसार धावफलकावरती धाव संख्या पुढे जाते 18 वरती. एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातोय. भरपूर वर्षाचा अनुभव, सातत्यपूर्वक कामगिरी. यावेळेस चेंडू फिरवून केलाय. फिरवलाय चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार की काय आणि येतोय हा चौकार. 4 धावा. समोर आपण पाहिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये गणपत शेठ गायकवाड यांची प्रतिमेचं आपण पाहू शकाल कटआउट. त्यानंतर सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा कटआउट. ज्या कटआउटला डायरेक्ट हिट झालं ना की 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल त्या बॅटरसाठी. संपूर्ण दिवसामध्ये ही प्राइज असेल. आयवा जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. रविदादा मात्रे आणि कटआउटला हिट केला तर A1 जोडी अविनाश दादा सालवी आणि निलेशदादा मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. दरम्यानचा हा चेंडू गॅप मध्ये होता. सीमा पार. चौकार. आताचा चेंडू फुलटॉस आहे. फुलटॉस चेंडूला बक्षणार नाहीये. चेंडू सीमा पार. चौकार.
राहुल पाटीलकडनं ह्या पद्धतीचे चेंडू येतील अशा मात्र गोलंदाजी करताना पाहतोय आपण राहुल पाटीलला. यावेळेचा चेंडू थोडासा गती कमी केली. हा अनुभव आहे राहुल पाटीलकडे. मोठ्या फटक्यानंतर मिश्रण करून चेंडू डॉट फेकू शकतोय. बघा कशा पद्धतीने चेंडू वलन घेतला. गोलंदाज अविनाशला कोणत्याही प्रकारचं मात्र पूर्णपणे भ्रमात पाडलं आणि त्यानंतर येणारा हा डॉट चेंडू. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15.50च्या सरासरीने 31 धावा दाबलकावरती झाल्या. दरम्यान व्यासपीठावरती रॉयल एंट्री आमचे मिलिंद म्हात्रे यांचं उपस्थिती. भारतीय जनता पार्टी चषकामध्ये मिलिंद म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत आहे. विजय पंधरा पूर्णांक 50ची सरासरी 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढ्यात टाकलाय चेंडू. पाठवला सीमारेषा लगत. चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. सीमा पार चौकार. चौकाराच्या मधीने 35 आकड्यावरती पोहोचतोय संघ. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. फुलर लेंथचा चेंडू होता. वाडी स्ट्रॉंग प्लस सिंगल प्रोटेक्शन मध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडूला उचलेल तोपर्यंत सिंगल येते. 5 धावा 2 चेंडूवरती आल्यात. 36 धावा होताना पाहतोय आपण. ब्राह्मण करवले संघ सध्या नाणेफेकीचा कौल जिंकता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि इथे मात्र आमंत्रण स्वीकारल्या परी इलेव्हन नेवाली संघाने. सलामीची जोडी मात्र खील ठोकून थांबली आहे. मैदानाच्या आतमध्ये 36 धावा आतापर्यंत कुठल्यात. आताचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. षटकार. चला मॅच सुरू करायच्या. षटकार येतोय. षटकारानंतर 42 या आकड्यावरती पोहोचलाय परी इलेव्हन नेवाली संघ. आक्रमकता काय ती मैदानाच्या आतमध्ये अजूनही मात्र सचिन पाटील येणं बाकी आहे. अविनाश आणि सध्या राहुल चांगल्या पद्धतीची बॅटिंग सध्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 42 धावा झाल्या. 3 चेंडू फेकल्यात गोलंदाज नयनने आणि नयनच्या चेंडूवरती 2 प्रती आल्या. नेक्स्ट बॉल.
अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा टर्न होता. चेंडूला उचलेल तोपर्यंत धापलकावरती धावसंख्या 43 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. तिसरे षटक सुरू आहे. अविनाश 21 धावांवरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला राहुल 8 चेंडू 22 धावांवरती खेळतोय. दोन्ही फलंदाजाने सध्या दोन्ही फलंदाजी रेस सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न एज लागतोय. चेंडूला थांबवलं जातोय तोपर्यंत सिंगल. सिंगल 44 या आकड्यावरती पोहोचलाय. परी 11 नेवाली ब्राह्मण करवले. स्पर्धा आपण पाहता स्पर्धेचा आज पहिला दिवस. भारतीय जनता पार्टी चषक. पुलटॉसचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र लॉलीपॉप झेल निसटतोय. ह्या चुका फार महत्वाच्या ठरतील जेव्हा बॅटिंग करण्यासाठी चेस करण्यासाठी ब्राह्मण करवले संघ पुढे जाईल तेव्हा याच ब्राह्मण करवले संघाला फार मेहनत करावी लागेल. 3 षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 45. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. जाऊया डीजे कडे. ऑनसेटच्या दरम्यान चेंडू जातो सीमारेषा लगत. एकच धाव सिंगल येते. स्लॉगरचं षटक आहे. 46 धावा धापलकावरती झाल्यात. पार्टनरशिप फार महत्वाची आहे. दोन्ही बॅटर मधनं कॉम्बिनेशन आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं त्यामुळे चांगली धाव संख्या पाहायला मिळतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूवरती पाहायचं आहे. ताकदीचं क्रिकेट पाहायला मिळेल. राहुल भंडारी गोलंदाज आहे. स्लॉर 1 गती कमी आणि रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद. रनआउटच्या स्वरूपाने पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये 47 आकड्यावरती परी 11
तर केदार भोईर यांचं आगमन झालं, त्यांना आम्ही रंगमंचावरती आमंत्रित करतो. या आपण 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. चित्त्याच्या सप्लायने या 2 धाबा 49 या आकड्यावरती पोहोचलाय. ऑनसाइडच्या दरम्यान यावेळेस चिप शॉटचा वापर थोडासा वेट केलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना फलंदाज होते बाद. ये भगवान एकूण 50 धाबा डबल कबरती झाल्या. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये 5 आल्यात. योगेश बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये परी इलेव्हन नेवाली टीम करिता सध्या बॅटिंग करतोय. 3 चेंडू शिल्लक आहे. स्लॉगवरच्या षटकामध्ये काय टार्गेट असेल. आडव्या बॅटने मीटर करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे व्यवस्थित. सिंगलने धापलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावरती पोहोचतोय. 51 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती एकात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. प्रयत्न अनसक्सेसफुल. डॉट चेंडूची समाप्ती. राहुल भंडारीने चांगला षटक फेकण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल. 52 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. परी इलेव्हन नेवाली संघ सुरुवात खूप चांगली होती, त्यानंतर कमबॅक केलं. ब्राह्मण करवले या संघाने. यावेळेस सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. अंतिम चेंडूवरती 2 धाबा. 54 झाल्यात. 55 टार्गेट असेल ब्राह्मण करवले या संघासाठी. DJ
बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचं आहे. ब्राह्मण करवले संघ आपण आपल्या आघाडीचे फलंदाज पाठवायचा आहे. धाबांची गरज आहे 55 आणि या 55 धाबा कशा होतील आपण विशाल कुंभारकर यांच्या मुखातून. हॅलो चेक. तर धन्यवाद गणेश. मलंगडच्या पायथ्याशी वसलेलं हे आमचं क्रिकेट छत्रपती क्रीडांगण पाहू शकतो. नदीकाठी वसलेलं हे एक सुंदर शांतमय वातावरण आणि या वातावरणामध्ये बसलेले आमचे तमाम क्रिकेट रसिक आणि आमच्या व्यासपीठावरती असणारे आमचे तमाम प्रेक्षक वर्ग व मान्यवर यांचे या शृंखलेमध्ये सहर्ष स्वागत. पाहूया BJP चषक 2025चं हे पर्वातील हा पहिला दिवस 4 दिवसीय शृंखला आपण पाहू शकतो. आमचे राजेशदादा विलास पाटील म्हात्रे तसेच आमच्या देवेन 11 जय हनुमान क्रिकेट संघाचे खेळाडू यांच्या वतीने राबवली जाणारी ही क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो सेकंड राऊंडचा हा सेकंड सामना आपण पाहू शकतो. ब्राह्मण करवले विपक्षीय नेवाली यांच्या दरम्यान रंगला जाणारा आपण पाहू शकतो. हा सामना पूर्वार्धामध्ये 4 षटकामध्ये 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट आपण पाहू शकतो ब्राह्मण करवले संघासमोर. आणि सामन्याला आता सुरुवात होत आहे. पहिलं आणि संघाच्या वतीने पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक नयन आपण पाहू शकतो. आणि पहिल्या चेंडूला टॅप करत असताना तेजसच्या माध्यमातून सिंगल संघाचा आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करताना पाहू शकतो आपण तेजसला. एका धावेनं धावसंख्या स्कोअर कार्डवरती लागते. हा चेंडू पाहू शकतो आपण. चेंडूवरती गती होती त्यामुळे चेंडूला व्यवस्थित मिडल करता आलं नाहीये राहुल यांना. आणि या चेंडूवरती डॉट चेंडू. पुन्हा एकदा रनआउटची संधी कुठेतरी गमावलेली आहे. या चेंडूवरती एक चिकित सिंगलच्या स्वरूपाने धावफलकावरती धावसंख्या एक हलवार गतीने पुढे सरकते. 2 धावा धावफलकावरती पाहू शकतो. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक एंडला तेजसला पाहू शकतो. हा चेंडू स्लोवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न परंतु चेंडू कुठेतरी मिडल करता येत नाही. आणि हरेशाचा सुंदर असा झेल आपण पाहू शकतो. फलंदाज बॅक टू द पवेलियन तेजसच्या खेळीचा अंत. जॉईन झालेले आमच्या नेवाली गावचे जिल्हा परिषद सदस्य ठाणे श्यामदादा पाटील यांचं आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत नयन.
पहिल्या चेंडूवरती सिंगल डॉट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करतोय. आतापर्यंत 2च धावा खर्च करतोय आणि एक पॉवर प्लेचं म्हणजे P1चं षटक कशा प्रकारे हाताळावं याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये दाखवून देतोय गोलंदाज नयन. 54 धाव्यांचं टार्गेट ठेवलं असताना कशा प्रकारची गोलंदाजी करी, कशा प्रकारे आपल्या संघाला स्टार्ट करून द्यावं याचं उत्तम उदाहरण नयन आपल्याला सादर करतोय. आणि हा चेंडू गुड लाईन स्पॉटवरून टेकअप होतोय आणि एक चांगल्या गतीने गोलंदाजी करत असताना निर्धाव चेंडू हाताळतोय. षटकातील शेवटचा चेंडू पाहू शकतो. 2च धावा खर्च केल्यात आतापर्यंत. रनअप मध्ये कुठेतरी अडथळा येतोय. लेफ्ट हँड फलंदाज विजयला स्ट्रायकिंग वरती पाहू शकतो आपण. हा चेंडू स्क्वेअरलेगच्या वरून सुंदर क्षेत्रक्षम पाहायला मिळाले तिथे. अप्रतिम क्षेत्रक्षण. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाज विजयला आणि षटक समाप्त. एक चांगली सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली नयनची. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट. डीजे थँक्यू. तर सेकंड ओव्हर पाहू शकतो आपण. गोलंदाज विनायक एक अपकमिंग यंगस्टारला पाहू शकतो आपण नेवाळी संघाच्या वतीने. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल भंडारीला कित्येक वर्ष आपण पाहतो एक घणाघाती फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी. पहिला चेंडू एक चांगला वेग आणि चांगला टप्प्यावरती पहिला चेंडू टाकतोय आणि निर्धाव चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा हा चेंडू चांगला चेंडू लेग बाईकच्या स्वरूपात आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळाली आपल्याला. कुठेतरी 1च्या जागी 2 धावेच्या घेण्याचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज बाद होतोय. तर आमच्या चिंचवली गावचे हुशार मामा किसन मामा म्हात्रे यांनी समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. सहर्ष स्वागत असणार आहे त्यांचं. आणि पाहूया आपण सामन्याकडे बोलूया. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये येताना विनायकनं पहिला चेंडू डॉट फेकला. त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळाली. आता मात्र एक संघाचा तारणहार पाहायला मिळेल आपल्याला. फलंदाजी मार्कवर राहुल पटेल नेहमीच आपल्या संघाला एक कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट पाहू शकतो आपण. त्या स्वरूपात नेहमीच आपल्या संघाला साथ देत असतोय. आणि आता स्ट्राईक एंडला एक संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण टार्गेट पाहायला गेलो तर 54 धाव्यांचं टार्गेट आहे. हा चेंडू ओव्हरपिच चेंडू होतो, परंतु
त्यावरती एक मोठा फटका मारू शकले नाही, मेडल करू शकले नाही आहेत. चेंडूवरती चिक सिंगल, सिंगलच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती 6. विनायकचा पुढचा चेंडू, हा चेंडू ऑफ स्टंपच्या कुठेतरी थोडासा बाहेर आम्हाला पंच दर्शवतात की हा चेंडू वाईड. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्यात वाढ. संध्याकाळच्या सत्रामध्ये 54 धाव्यांचा एक अवघड आणि अशक्य असं आव्हान. पाहूया आपण कशा प्रकारे त्याला प्रत्युत्तर देतोय. आणि या चेंडूवरती चेंडू खाली राहुलला पाहू शकतो आपण. एक चांगला झेल फलंदाज. विजयच्या खेळीचा अंत. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. आणि व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ अर्थात आपण बघू शकाल भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सदस्य श्यामदादा पाटील यांचं आगमन होतं आणि त्यांच्या सोबतीला बाबादादांचं आगमन होतं. त्यांचं भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. तसेच आमचे किसन बाबा म्हात्रे, हुशार मामा या नावाने सुप्रसिद्ध असलेले शर्ती क्षेत्रामध्ये किसन मामा यांचं आगमन होतोय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. या आपण विराजमान व्हा. आपलं भारतीय जनता पार्टी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. विनायक सुद्धा एक चांगली गोलंदाजी हाताळताना पाहतोय आपण. आतापर्यंत 5 चेंडू टाकत असताना एक सुंदर गोलंदाजी, 3च धावा खर्च करतोय. एका फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाहतो. आणि हा चेंडू पुन्हा एकदा प्रॉपर मिडल होऊ शकत नाहीये, कारण गती तेवढी आहे गोलंदाजामध्ये आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करते होय. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 3/9. डीजे थँक्यू चिंचवली गावचा. खरंच एक अप्रतिम सॉन्ग पाहायला मिळाला आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून. छकडेवाला आमचा बिंदास दादा आणि हुशार मामा यांच्यावरती सादर केलेलं ते संगीत. आता मात्र 2 षटकामध्ये 46 म्हणजे 46 धावांचं आव्हान असणार आहे. 12 चेंडू 46 समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हेमंतला पाहू शकतो आपण. हा चेंडू पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉट वरून उसळी घेणारा चेंडू. सुंदर चेंडू. डॉट चेंडू पाहायला मिळाला. लॉर फटोसचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये गॅप शॉट सिलेक्शन आणि राहुल पाटील यांच्या बॅटमधून येणारा हा पहिलाच चौकार. हा चेंडू पूल करण्याचा परत प्रयत्न सक्सेसफुल ठरत नाहीये. मिडल ऑफ द बॅट मिडल करू शकला नाहीये. चेंडूवरती सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. आता मात्र समीकरण खूप लांब जात आहे. 9 चेंडू 41 ची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये चौकार आणि प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार मारणं गरजेचं असणार आहे.
आणि गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजी करतोय की कोणत्याही प्रकारे चान्स देत नाहीये फलंदाजाला. हा सुद्धा चेंडू आपण पाहू शकतो. वाईड यॉर्करचा प्रयत्न सिंगलच्या स्वरूपात समाधान मानावं लागेल फलंदाज दर्शनला. आठ 40चं समीकरण म्हणजेच जवळजवळ 6 षटकार ठोकावे लागतील तेव्हाच आपला संघ विजय मिळू शकतो. येणारे 2 चेंडू त्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकतो आपण. महेशला सुंदर फेकी. सिंगल डबलनं काही उपयोग नाही होणार. आता संघाला विजय मिळवण्यासाठी प्रत्येक चेंडूवरती षटकारच ठोकावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न हो, परंतु क्षेत्ररक्षक एक भिंतीप्रमाणे एक बाउंड्रीच्या लगत आपल्याला पाहू शकतो. प्रत्येक चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगले क्षेत्ररक्षण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त 17. डीजे पहिल्या सामन्यामध्ये एक चमत्कार घडवला होता. करवले संघाच्या फलंदाजांनी एका चेंडूवरती षटकाराची गरज असताना एक 10 नंबरचा फलंदाज येऊन त्याने षटकार ठोकला होता. तशाच प्रकारचं काहीतरी चमत्कार घडवावं लागेल कारण 6 चेंडूमध्ये 38 धावा म्हटलं गेलं तर कुठेतरी 6 षटकार मारून सुद्धा संघ विजय प्राप्त करू शकत नाही. परंतु गोलंदाजाने कुठेतरी चुकी केली तरच काही होऊ शकते. पहिला चेंडू गोलंदाज कुणालचा पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. हा चेंडू ओव्हरफिश चेंडू त्याला फेकून देतोय कव्हरच्या वरून. हा येणारा सुंदर षटकार. फटका आलाय परंतु कुठेतरी लेट झालंय त्या फटक्याला आणि षटकार लगावल्यानंतर लगेचच त्याला प्रत्युत्तर यॉर्कर पण चेंडू फेकण्याचा प्रयत्न. एक यंग गोलंदाज पाहू शकतो आपण. गोलंदाज कुणाल आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय, 2 डॉट 1 षटकार. औपचारिकता शिल्लक आहे सामन्यामध्ये. आपल्याला पुन्हा एकदा स्लोवर चेंडू आणि निर्धाव चेंडू 2 चेंडू फेकणं गरजेचं आहे फक्त. तर श्रीमलंगडवाडी या टीमच्या कॅप्टनने टॉप बॉक्स मध्ये येऊन थांबायचा. श्रीमलंगडवाडी या आपण हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू त्याला फेकून देतोय. हा येणारा उत्तुंग षटकार. षटकार येतात परंतु कुठेतरी थोडासा लेट झालेला आहे. जर मागच्या षटकामध्ये हे षटकार आले असते परंतु स्ट्राईक कुठेतरी कमी भेटले राहुल पाटील यांना. हा पहा हा तिसरा येणारा षटकार आपला अनुभव झोकून देतो परंतु कुठेतरी थोडंसं लेट झालं आहे. कुठेतरी पुढं येणं गरजेचं होतं त्यांना फलंदाजीसाठी. आणि सामना जिंकतोय नेवाली संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हरलेल्या संघाचे करवले संघाचे कौतुक. बेस्ट ऑफ द लक तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी. तर टॉस साठी प्रथम
रिपोर्ट करायचं आहे. श्रीमलंगड वाडी या टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो आणि नेवाली टीमच्या कॅप्टनला परी 11 नेवाली आणि श्री मलंगड वाडी या दोन संघामध्ये तुम्हाला आजच्या दिवसातील अंतिम लढत पाहायला मिळेल. हार्ड लक ब्राह्मण करवले. परंतु जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. इथं बॅटिंग करत असताना 28 धावा ठोकल्या, 14 चेंडू मागे तो अविनाश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला नेवाली संघ उशीर लावू नका, अन्यथा 3 षटकांचा सामना असेल. अविनाश, आपण याचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी मी